कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले। 50%पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय। आरक्षणाची मर्यादा न ओलांडता वाढीव असलेल्या जिल्हा परिषदा आणि 2 महानगरपालिकांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत काढणार। नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे नगरपंचायत नगरपरिषदा निवडणुका नियोजित वेळेतच होणार। मात्र तरीही 50%पेक्षा जास्त आरक्षण घेतलेल्या उमेदवारांवरती सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार 21 तारखेपर्यंत कायम असणार आहे। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना 21 जानेवारीपर्यंत टांगती तलवार कायम असणार आहे। 21 तारखेचा निकाल विरोधात गेला तर आरक्षण मर्यादा न ओलांडता राज्यात अनेक ठिकाणी नव्यानं पुन्हा निवडणुका होणार। याच संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमकं काय होणार आत्ताच्या उमेदवारांचं? अर्थात सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल काय होणार, तर त्याबद्दल काय सांगाल? श्वेता, आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानं 2 गोष्टी मात्र अगदी पूर्णपणे स्पष्ट झालेल्या आहेत की निवडणुका जरी लांबणीवर जाणार नसल्या तरी ज्या निवडणुका नियोजित कार्यक्रमात होत आहेत त्यांचे निकाल जरी आले, म्हणजे उद्या नगरपंचायत नगरपरिषदेतला एखादा नगरसेवक निवडून आला किंवा एखादी महिला नगराध्यक्ष जरी झाली तरी 21 जानेवारीच्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये तोपर्यंत त्यांच्या या विजयी निकालावर देखील टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता जी आहे ती आज मात्र स्पष्ट झालेली आहे। 21 जानेवारीला जोपर्यंत या सगळ्या संदर्भातला निकाल येत नाही तोपर्यंत स्वतः विजयी झालं तरी त्याचा फार जल्लोष करता कामा नये असा स्पष्ट उल्लेख आजच्या निकालानिमित्त होतोय। दुसऱ्या बाजूला 15 दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे त्या 50% आरक्षण मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित करत परत एकदा नव्यानं आरक्षण काढलं जाईल। याचाच अर्थ 20 पेक्षा जास्त जिल्हा परिषदा आणि 2 महानगरपालिका चंद्रपूर आणि नागपूर ज्या ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेली आहे त्याची सोडत ही पुन्हा नव्यानं काढण्यात येईल। एकंदरीत बघितलं तर या सोडतीसाठी साधारण 15 दिवसांचा वेळ हा राज्य निवडणूक आयोगाला लागू शकतो आणि त्यामुळे 15 दिवस बघितलं तर आज 28 तारीख आहे आणि 1 तारखेपासून जरी 15 दिवस पकडले तरी देखील जो नियोजित कार्यक्रम आहे याची शक्यता वारंवार न्यूज लोकमतनं यापूर्वी देखील व्यक्त केली होती। राज्य निवडणूक आयोग आता पूर्णपणे कामाला लागलाय। अधिवेशनाचा कार्यकाळ संपताच म्हणजे 8 तारखेपासून 14 किंवा फार तर फार 15 तारखेपर्यंत जरी अधिवेशन झालं तरी त्याच दिवशी निवडणुकांचं नोटिफिकेशन निघू शकतं, आरक्षणाची सोडत निघू शकते आणि त्यामुळे जो नियोजित कार्यक्रम आहे अर्थात सुप्रीम कोर्टाचे 2 निर्णय ज्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका घेऊन निकाल लावा, तर दुसऱ्या बाजूला हे निकाल लावत असताना या निवडणुका घेत असताना 50% आरक्षण मर्यादा ओलांडता कामा नये हे दोन्ही निर्णय पूर्णपणे पार पाडण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोग अगदी अलर्ट मोडवर आले असंच म्हणावं लागेल। श्वेता, बरोबर आहे राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। तर सुप्रीम कोर्टाची आजची सुनावणी आपण बघितली, काय काय आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत आणि त्यामध्ये आता 50%पेक्षा जास्त आरक्षण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वगळता बाकी सगळ्या निवडणुका या ठरलेल्या वेळेप्रमाणेच होणार आहेत। कोर्टानं आज नेमकं काय म्हटलं त्यावरती आपण एक नजर टाकूया। सुप्रीम कोर्ट आजच्या सुनावणी दरम्यान म्हटलं, निवडणूक कार्यक्रमावरती कोणतीही स्थगिती नाही। 246 नगरपरिषदा 42 नगरपंचायती यांच्या निवडणुकांना स्थगिती नाही। 57 ठिकाणांचा निकाल हा कोर्टाच्या निकालाला बांधील असेल। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसारच होणार। 50%पेक्षा जास्त आरक्षणाच्या ठिकाणचा निकाल हा कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन असेल।